वीर प्रेमाचे भाग 14. नीलाज, रिया आणि निशाला सतत फोन करत होते, पण त्या दोघींपैकी कोणीच फोन उचलत नव्हते. राजची अस्वस्थता वाढत चालली होती. त्याने नीलला विचारले, नेमकं चाललंय तरी काय? तेव्हा निशाने त्याला जे काही सांगितले होते ते सर्व नीलने राजला सविस्तर सांगितले. हे ऐकून राजचे मन सुन्न झाले आणि तो स्वतःशीच म्हणाला, हे नक्कीच हे तिवारीचेच कारस्थान असणार. त्यानंतर त्याने नीलला गाडी तिवारीचं ऑफिसच्या दिशेने वळवण्यास सांगितले. निशा आणि रिया त्यांच्या रूममध्ये परतल्या. रिया घाईघाईने बाथरूममध्ये गेली, शॉवर चालू केला आणि त्याकडे जाऊन बसली. ती तिथेच बसून राहिली आणि आतापर्यंत घडलेला सर्व प्रसंग म्हणजे राजेसोबतच्या तिच्या पहिल्या भेटीपासून ते अगदी या क्षणापर्यंतचे सर्व काही तिच्या मनात पुन्हा पुन्हा आठवू लागले. तिचा चेहरा लाजेने लालबुंद झाला होता आणि तिचे डोळे सुजले होते. तिच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू शॉवरमधून कोसळणारे पाण्याचे एक रूप होऊन गेले. मग वरच्या दिशेने पाहत ती हळूच पुटपुटली, देवा, प्रेम म्हणजे हेच का? जर तसं असेल तर मला तसं प्रेम नकोय. का ठाकूर साहेब, तुम्ही माझ्यासोबत असं का केलं? मी तुमचं असं काय वाईट केलं होतं? आता तुमच्यात आणि त्या आकाशमध्ये काय फरक उरला आहे? त्याने फक्त माझा अपमान केला, पण तुम्ही तर माझे हृदय इतकं पूर्णपणे तुकडे तुकडे केलं आहे की माझा प्रेमावरचाच विश्वास उडाला आहे. आणि आता माझी कितीही इच्छा असली तरी मी पुन्हा कधीही कुणावर विश्वास ठेवू शकणार नाही. आणि माझ्या हृदयात जे स्थान तुम्ही घेतलं होतं ते मी दुसऱ्या कुणालाही देऊ शकणार नाही. हे बोलून ती मोठ्याने अनावर हुंदके देऊ लागले. दरम्यान निशा बऱ्याच वेळापासून रियाचा बाहेर येण्याची वाट पाहत होती. जेव्हा रिया अजूनही बाहेर आली नाही तेव्हा निशाने हाक मारली, रिया, तू आत काय करत आहेस? बाहेर ये. बोलता बोलता ती दारावर टकटक करू लागली. बराच वेळ निघून गेल्यामुळे रियाने पटकन दार उघडून ती बाहेर आली. निशाने रियाचा हात धरला, तिला बेडजवळ नेले आणि म्हणाले, रिया, माझं ऐक. मला वाटतं की आपण राजेशनी आणि नील यांच्याशी एकदा तरी बोलायलाच हवं. नक्कीच काहीतरी गैरसमज झाला असेल. नाही, अजिबात नाही. गैरसमज नाही. त्या गोष्टीला आता काही महत्त्व नाही. जर बाबांनी ठरवलं असेल की माझं लग्न आकाशशी व्हावं तर मी ह्या लग्नासाठी तयार आहे. हे ऐकून निशाला जणू काही तिच्या भोवती जगच गरगरत आहे असे वाटले. रिया, माझं ऐक. इतक्या घाईत निर्णय घेऊ नकोस. आपण एकदा राज यांना विचारूया. तू स्पष्ट त्यांना विचार की त्यांनी तुझ्यासोबत असं का केलं. नाही निशा, सगळं अगदी स्पष्ट आहे. तू त्यांना एकही शब्द बोलणार नाहीस आणि आकाशचे लग्न करणं हा माझा अंतिम निर्णय आहे. जा, तुझ्या वडिलांना फोन कर. निशा तर निराशेने डोके धरून खाली कोसळले. देवा, हे काय होतंय? कालपर्यंत सगळं ठीक होतं. आत्ता? देवा, आम्हाला पुढे जाण्याचा मार्ग दाखव. असे बोलून ती बाथरूममध्ये गेली. इकडे मुंबईमध्ये राजेंद्र 2 दिवसांपासून शाळेत गेले नव्हते. ते लिव्हिंग रूममध्ये बसले होते तेव्हा रियाचा फोन आला. स्क्रीनवर रियाचं नाव पाहून राजेंद्र यांच्या मनात एक विचित्र भीती दाटून आली. त्यांनी घाईघाईने फोन उचलला. हॅलो बाळा, काय झालं? तू कॉलेजला गेली नाहीस का? तू ह्यावेळी फोन केलास? तू ठीक आहेस ना बाळा? हे ऐकून रियाने स्वतःला सावरले आणि उत्तर दिले, हो बाबा, मी ठीक आहे. पण आज तुम्ही शाळेत का गेला नाहीत? अगं, मी सुट्टी घेतली होती बाळा. माझी तब्येत थोडी बरी नव्हती. काय झालं बाबा? तुम्ही ठीक आहात ना? रियाने काळजीचे सुरात विचारले. राजेंद्रने उत्तर दिले, अगं, हा फक्त साधा ताप आहे. तू काळजी करू नकोस. हे ऐकून रियाने सुटकेचा निश्वास सोडला. मग ती म्हणाली, बाबा, आम्हाला काही दिवसांसाठी मुंबईला यायचं आहे. तुम्ही आम्हाला घ्यायला येऊ शकाल का? हे ऐकून राजेंद्र यांच्या मनात रडावेसे वाटण्याची तीव्र उर्मी दाटून आली. त्यांनी मनातल्या मनात विचार केला, माझं हे लेकरू किती निरागस आहे. माझ्या एका शब्दांवर तिने कोणताही दुसरा विचार न करता विश्वास ठेवला. पण मला क्षमा कर माझ्या बाळा. मी
असा वडील आहे जो आपल्याच लेकराला जाणीवपूर्वक एका जिवंत नरकात ढकलत आहे. मग राजेंद्र मोठ्याने म्हणाले, मी परवा तुम्हाला घ्यायला येईन. तुझ्या आईलाही तुझी खूप आठवण येते. साखरपुड्यापर्यंत तू इथेच राहू शकतेस आणि मग परीक्षा जवळ आल्यावर तू परत जाऊ शकतेस. रिया हळू आवाजात म्हणाली, ठीक आहे बाबा, आम्ही परीक्षेचा अगदी वेळेवर परत येऊ. मी आता फोन ठेवते, असे म्हणून तिने फोन कट केला. जेव्हा रिया आत गेली तेव्हा तिच्या लक्षात आले की निशाने आधीच जेवण मागून ठेवले होते. तेवढ्यात निशा म्हणाले, चल रिया, ये आणि जेवून घे. सकाळपासून तू काहीच खाल्लं नाहीस. मला भूक नाही आहे निशू, तू जेवून घे. चुपचाप इथे ये, माझी शपथ आहे, तुला जेवावंच लागेल. हे ऐकून रियाने नाखुशीने का होईना पण तिचं म्हणणं मान्य केलं. थोडीफार खाऊन शेवटी ती जाऊन बेडवर आडवी झाली. दरम्यान राज आणि नील तिवारीच्या ऑफिसमध्ये पोचले होते. त्या दोघांना पाहताच तिवारी आपल्या कपाळावरचा घाम पुसू लागला. राज थेट तिवारीपाशी गेला आणि त्याने त्याची कॉलर पकडली. तू देसाई सरांना नक्की काय म्हणालास? त्याने दरडावून विचारले. राजकडे पाहत तिवारी अडकळत म्हणाला, मी 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 काहीच केलं नाही. खरं तर मी लग्नाचा प्रस्ताव नाकारण्याचाच प्रयत्न करत होतो, पण त्यांनीच हट्ट धरला. ते म्हणाले की त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना लग्नाबद्दल आधीच कळवलं आहे आणि आता जर त्यांनी माघार घेतली तर त्यांची खूप नाचक्की होईल. म्हणूनच मला हो म्हणणं भाग पडलं. आणि शिवाय तुम्ही जाऊन त्यांच्याशी का बोलत नाही? माझ्या ऑफिसमध्ये येऊन तुम्ही हा तमाशा कशाला करत आहात? गप्प बस, फक्त गप्प बस. जर मला असं समजलं की ह्यात तुझं काही हात होता, जर तिवारी माझं हे वाक्य लक्षात ठेव, तू ह्या जगात पुन्हा कधीच दिसणार नाहीस, असं म्हणून त्याने तिवारीची कॉलर सोडली आणि तो रागाने तिथून बाहेर पडला. तिवारीकडे पाहत नील पुढे म्हणाला, तू देवाची प्रार्थना कर की या सगळ्या प्रकरणात तू निर्दोष निघावास, नाहीतर तुझे सत्यानाश होईल. तू आत्ताच तुझ्या अंताची काउंटडाऊन सुरू केली तरी चालेल, असं म्हणून तोही तिथून बाहेर पडला. तिवारी तिथेच उभा राहिला. त्या दोघांना बाहेर जाताना तो आपल्या विस्कटलेल्या भयभीत डोळ्यांनी पाहत राहिला. त्यानंतर तो पुन्हा आपल्या जागेवर बसून म्हणाला, मला काहीतरी करावं लागेल आणि तेही लवकरात लवकर, नाहीतर हे सिक्रेट माझी काहीच सुटका करणार नाही. दरम्यान गाडीच्या आत एक गहन शांतता पसरली होती. नील, निशा आणि रिया दोघींनाही वारंवार फोन करण्याचा प्रयत्न करत होता. जेव्हा त्या दोघींपैकी कोणीच फोन उचलला नाही तेव्हा नील आणि राज थेट त्यांच्या पीजीकडे निघाले. राजचे मूड आधीच खराब होता. त्यात भर म्हणून रियाने त्याचे फोन न उचलल्यामुळे त्याला आणखीनच राग येत होता. जेव्हा ते दोघे अखेर त्या पीजीला पोचले तेव्हा ओनर त्यांना सांगितले की त्या मुली हॉस्पिटलमध्ये गेल्या आहेत. हे ऐकून ते दोघेही चिंतेत पडले. तोपर्यंत संध्याकाळ होत आली होती आणि राजचे डोके तीव्र वेदनेने टणकत होते. दरम्यान ऑफिसमध्ये यशवंत यांच्या हे लक्षात आले की नील आणि राज यांच्यापैकी कोणीच तिथे उपस्थित नाही. त्यांनी त्या दोघांना फोन केला आणि त्वरित परत येण्याचा आग्रह केला, कारण काही डीलर्स ऑफिसमध्ये त्यांची वाट पाहत होते आणि त्यांना राजच्या सहीची आवश्यकता होती. म्हणून राज आणि नील दोघेही पुन्हा ऑफिसकडे निघाले. इकडे पीजीवर रिया आणि निशा संध्याकाळी 7 वाजता परतल्या. रियाला अचानक खूप ताप आला होता, त्यामुळे निशाने शिवमला बोलावून घेतले होते जेणेकरून तो त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ शकेल. रात्रीचे 11 वाजले होते आणि रिया व निशा दोघीही गाढ झोपल्या होत्या. इतक्यातच त्यांच्या बाल्कनीतून अचानक एक आवाज आला. रिया औषधांच्या प्रभावामुळे गाढ झोपेत होती, मात्र तो आवाज ऐकताच निशा जागी झाली आणि ताडकन उठून बसली. तिने आजूबाजूला नजर फिरवली आणि तिच्या लक्षात आले की तो आवाज खरोखरच बाल्कनीतून येत होता. तिने घड्याळाकडे पाहिले, त्यानंतर रियावर एक नजर टाकली आणि ती उठून बाल्कनीच्या दरवाजाच्या दिशेने निघाली. जवळच पडलेली एक जाड प्लॅस्टिकची पाईप दिसताच तिने ती चपळाईने उचलली. त्यानंतर तिने सावधपणे दरवाजा उघडला आणि बाहेर डोकावून पाहिले. झोपाळ्या
जवळ काहीतरी हालचाल जाणवली. तिने निरखून पाहिले असता तिला एक गडद अस्पष्ट आकृती दिसली. ती आकृती पाहताच निशा भीतीने पार गारटून गेली. हिंमत एकवटून तिने देवाचे नाव घेतले आणि मग आजूबाजूचा परिसर न्याहाळून ती झोक्याच्या दिशेने पुढे सरकली. ती अस्पष्ट आकृती खिडकीतून आत डोकावण्याचा प्रयत्न करत होती. हे पाहताच निशाने क्षणाचाही विलंब न करता ती पाईप जोरात फिरवली आणि त्या आकृतीवर प्रहार केला. हे कोण आहेस तू? तू इथे चोरी करायला आलास? आज मी तुला पळून जाऊ देणार नाही, असे वरडत तिने त्या आकृतीवर पैपीचे घाव घालणे सुरुवात केली. अचानक मागून कोणीतरी आले आणि त्याने निशाच्या तोंडावर हात दाबला. त्या व्यक्तीने तिच्या हातातून पैप हिसकावून घेतली. तिला ओढत पुन्हा खोलीत नेले आणि आत खेचून घेतले. निशाने मागवून पुन्हा प्रहार करण्यासाठी हात उघडताच समोर राजला पाहून तिचे डोळे आश्चर्याने विस्फारले. मग त्याच्या मागून बिचारा नील डोके धरून आणि वेदनेने कणहत अडकळत आत आला. अरे बाप रे, म्हणजे मला चिन्हे मारले तर? अरे यार, एवढीशी नाजूक आणि सडपातळ असूनही तू मला काय जबरदस्त चोप दिलंस. आता कदाचित 4 दिवस मला अंथरुणातून उठताच येणार नाही, असे म्हणत त्याने चेहऱ्यावर एक गंमतशीर भाव आणून तक्रार केली. अरे आय गो, असे खणत तो एका खुर्चीत अंग टाकून बसला. राज आणि नील ह्या दोघांनाही तिथे पाहून निशाचा राग अनावर होऊन भडकला. तुम्ही तुम्ही इथे का आला आहात? तुम्ही दोघेही पटकन इथून बाहेर पडा. राजने बेडवर झोपलेली रियाकडे एक नजर टाकून निशाकडे पळला. काय चाललंय निशो? मी सतत फोन करतोय ना. तू ना उचलते आहेस ना रिया. आणि रियाच्या तब्येतीला अचानक काय झालं? तेवढ्यात निशा रागाने ओरडली. म्हणजे तुला माहीत नव्हतं की तू मुद्दामच काहीच माहीत नसल्याचं नाटक करत आहेस? कुणाच्या भावनांशी, एका निष्पाप जीवाच्या भावनांशी खेळताना तुला काहीच लाज वाटले नाही का? हे सगळं करून तुला नेमकं काय मिळालं? निशू रडत रडत म्हणाले. मग रियाने तुझं काय नुकसान केलं होतं? बघ तिची आता काय अवस्था झाली आहे. प्लीज, मी तुम्हाला विनंती करते, फक्त इथून निघून जा. आम्हाला तुमच्याशी काहीही देणं घेणं नाही. तिला एकटं सोडा. आता मात्र नील निशाच्या जवळ गेला आणि म्हणाला, तू राजवर असे आरोप कसे करू शकतेस? नीलला मध्येच थांबवत राज निशाकडे वळला. निशू, काय झालं सांग ना. जर ह्यात माझी थोडी जरी चूक निघाली तर मी रियाची शपथ घेऊन सांगतो, मी तिला पुन्हा कधीच तोंड दाखवणार नाही. हे ऐकून निशाने आपले अश्रू पुसले आणि त्या दोघांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. रियाचं वडिलांशी झालेल्या संभाषणापासून ते ऑफिसमधील घटनेपर्यंत सर्व काही. हे ऐकून राजच्या मनात श्वेताबद्दल प्रचंड राग उसळला. नीललाही धक्का बसला होता. आता तुम्हाला काय म्हणायचं आहे मिस्टर ठाकूर? जर तुमचं दुसऱ्या कोणाशी तरी लग्न होणार आहे, मग अशा प्रकारे 2 मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यात काय अर्थ आहे? रियासोबत प्रेमाचं नाटक का करायचं? ती निरागस मुलगी काय सहन करत असेल याची तुम्हाला किंचितही कल्पना आहे का? तुम्ही तिचा विश्वासघात केला आहे. सगळे पुरुष खरंच सारखेच असतात आणि ह्या कट्ट्यात तुमचा हा भाऊसुद्धा तुम्हाला मदत करत होता, नाही का? निशा रागाने नीलकडे बघत बोलली. हे ऐकून राज रागाने कबळला होता. तू बरोबर केलं नाही श्वेता. उद्या सकाळपर्यंत थांब, मग तुला राजवीर ठाकूरशी पंगा घेतल्याचे परिणाम करतील. नील, आईला फोन कर. हे ऐकून नीलने विचारले, तू वेडा झाला आहेस का रात्रीच्या ह्या वेळी? अरे नील, मी म्हणालो फोन कर. मला आत्ता सगळं काही क्लिअर करायचं आहे. नीलने त्याच्या मामीचा नंबर डायल केला. दरम्यान अनिता अजून जागी होती, कारण मिस्टर यशवंत यांनी नुकतेच घरी परतले होते. एका मीटिंगमुळे त्यांना उशीर झाला होता. अनिताचा फोन वाजला. तो नीलचा नंबर आहे हे पाहून अनिता फोन उचलला. हॅलो बाळा, काय झाले? मामी, प्लीज, राज फोनवर आहे, बोला. अरे, तसं तुम्ही दोघे आहात तरी कुठे? तेवढ्यात राज म्हणाला, आई, हे खरं आहे का की तुम्ही लोकांनी श्वेता आणि माझं लग्न ठरवलं आहे? बाळा, हे नक्की कशाबद्दल चाललं आहे?
आई, मला फक्त एकच गोष्ट जाणून घ्यायची आहे, हो की नाही? नाही, काहीच नाही आहे. फक्त परवा शीतलने तसा विषय काढला होता, पण तू लग्नाला नकार दिला होतास, त्यामुळे आम्ही तिलाही नकार दिला. पण तू इतक्या रात्री ह्या सगळ्यावर चर्चा का करत आहेस? राज, खरं सांग, काही घडलं आहे का? आई, मी घरी आल्यावर तुझ्याशी बोलेन. गुड नाईट. असं म्हणून त्याने वळून निशाकडे पाहिलं. फोन लाऊडस्पीकरवर होता, त्यामुळे तिनेही सगळं ऐकलं होतं. आता नील तुला सगळं समजावून सांगेल. मग नीलकडे एक कटाक्ष टाकत तो म्हणाला, तुम्ही दोघे जरा बाहेर जा. मला फक्त माझ्या बायकोची एक एक क्षणभर विचारपूस करायची आहे. गंमत अशी आहे की दुसऱ्यांनी बोललेलं तिला लगेच समजतं, पण स्वतःच्या नवऱ्याशी मात्र मोकळेपणाने बोलावे हे मात्र तिच्या कधीच लक्षात येत नाही. खरं तर राज लग्न न करताच तिला मनापासून बायको मानलं होतं. तेवढ्यात निशा म्हणाले, मला माफ करा राज, संपूर्ण हकीकत माहीत नसतानाही मी तुम्हाला कितीतरी बोलले. खरं तर मी आधी तुमच्याशीच बोलायला हवं होतं, म्हणजे हा गैरसमज निर्माणच झाला नसता. पण मी तरी काय करणार? रियाला त्या अवस्थेत पाहणं मला अजिबात सहन होत नव्हतं. निशा, माफी मागू नकोस. फक्त मला रियाचं जवळ थोडा वेळ थांबू दे प्लीज. निशाने रियाकडे एक कटाक्ष टाकला आणि संमतीदर्शक मान डोळवले. मग नीलला सोबत घेऊन ती बाल्कनीमध्ये गेले. ते दोघे बाहेर झोपाळ्यापाशी बसले आणि तिथे नीलने निशाला संपूर्ण परिस्थिती समजावून सांगितली. दरम्यान राज बेडजवळ गेला आणि त्याने रियाकडे पाहिले. तिचा नेहमी टवटवीत दिसणारा चेहरा पूर्णपणे निस्तेज झाला होता. रडून रडून तिचे डोळे सुजले होते. हे पाहून राजला अतिशय वेदना झाल्या. तो रियाच्या बाजूला बसला आणि तिचे ताप तपासण्यासाठी त्याने हळूच तिच्या कपाळाला स्पर्श केला. ताप उतरला होता. राजच्या स्पर्शाने रियाचं मनात एक विचित्र अस्वस्थता दाटून आली आणि ती अजूनही अर्धवट झोपेतच ती अस्वस्थपणे वळली आणि कुशी बदलली. मग रियावर वाकून राज तिच्या कानात हळूच कुजबुजला, ओठ राणी. रियाला फक्त हलकीशी झोप लागली होती. इतक्यात जवळून राणी हा शब्द ऐकून ती लगेचच धडकन उठून बसली. मग तिने बाजूला नजर टाकली, जिथे राज तिच्याकडे त्याच्या भावशून्य नजरेने पाहत होता. हे दृश्य पाहून रियाचा श्वास घशातच अडकला. तू इथे का आलास? निशा, निशा, तू कुठे आहेस? हे ऐकताच राजने रियाला ओढून आपल्या मांडीवर घेतले. तिला घट्ट मिठी मारत त्याने आपला चेहरा तिच्या खांद्यावर ठेवला. एक दीर्घ श्वास घेतला आणि कुजबुजला, तू निशाला का हाक मारतेस? तुला जे काही सांगायचं आहे ते तुझ्या ठाकूर साहेबांना सांग डार्लिंग. ह्या स्पर्शाने रिया पूर्णपणे गारठून गेली, अगदी बर्फासारखी. मग अचानक डोळे उघडत तिने राजच्या मिठीतून स्वतःची सुटका करून घेतली आणि ती घाईघाईने अंथरुणावरून खाली उतरली. मी तुला रिक्वेस्ट करते, तू इथे कशाला आलास? तू निघून जा ना. नक्की कशाची शिक्षा देतोयस तू मला? प्लीज, मला तुझ्याशी अजिबात बोलायचे नाहीये. इथून निघून जा. राज तिच्या दिशेने गेला आणि त्याने विचारले, आणि का जाऊ मी? तू खरोखरच इतका घाईचा आणि मनात येईल तसा निर्णय घेणार आहेस का? त्याचं डोळ्यात थेट पाहत रियाने प्रत्युत्तर दिले, माझ्या भावनांशी खेळून तुला काय मिळाले ठाकूर साहेब? तुझ्यासाठी मुले म्हणजे केवळ खेळणीच आहेत का? हे ऐकताच राजचा संताप सीगेला पोचला. त्याने एवढ्या स्पीडमध्ये रियाचे कंबर पकडले आणि तिला भिंतीशी दाबून धरले. त्याने ते रियाचं अश्रूंनी भरलेल्या डोळ्यात पाहत म्हणाला, ऑफिसमध्ये तू जे काही ऐकलेस किंवा पाहिलेस ते केवळ एक गैरसमज होता. हे ऐकून रियाने आपली नजर वर उचलली, राजकडे पाहिले आणि उत्तर दिले, जे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आणि माझ्या स्वतःच्या कानाने ऐकले ते खोटे कसे असू शकते ठाकूर साहेब? रियाचं ओठातून ठाकूर साहेब हे संबोधन ऐकताच राजने तिला घट्ट आपल्या मिठीत ओढले. मग तिच्या डोक्यावर आपले हात फिरवत तिचा चेहरा आपल्या चेहऱ्याचा अगदी जवळ नेत तो म्हणाला, असे शब्द पुन्हा कधी तुझ्या तोंडावर येऊ देऊ नकोस, नाहीतर मी पुढे काय करेन ह्याची मलाच खात्री नाही. ते इतके जवळ आले होते की त्यांचे ओठ एकमेकांना स्पर्श करण्याचं
बेतात होते. मग दीर्घ श्वास घेत तो पुढे म्हणाला, हा राजवीर ठाकूर फक्त आणि फक्त रिया देसाईवर प्रेम करतो. आणि ते प्रेम अनंत आहे. तुझ्याबद्दलच्या माझ्या मनात ओढ किती आहे ह्याची तू कल्पनाही करू शकणार नाहीस. घाबरून जाऊन रिया तिथेच डोळे घट्ट मिटून उभी राहिली. राज थोडा मागे सरकला आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागला. डोळे अजूनही मिटलेलेच असताना रिया राजच्या हातांच्या विळख्यात अगदी एखाद्या गोंडस लाजाळू सशासारखी भासत होती. हे पाहून राजने तिच्या कानाला आपले ओठ टेकवले आणि कुजबुजला. मी काही वाघबीग आहे का? मी जेव्हा जेव्हा तुझ्या जवळ येतो तेव्हा तू इतकी का घाबरतेस? शिवाय तू लवकरच मिसेस ठाकूर बनणार आहेस. त्यामुळे तू स्वतःला थोडा रुबाबात वागवायला हवे. तरच तू माझ्यासमोर खऱ्या अर्थाने ठामपणे उभी राहू शकशील. त्याच्या स्पर्शाने रियाच्या हृदयाची धडधड आणखीनच वाढली. तिने हळूच स्वतःला राजच्या मिठीतून सोडवून घेतलं आणि म्हणाली, काय करतोयस? मला सोड राज. हे काय आहे? अजून नाही. आधी मला तुला काहीतरी दाखवायचं आहे. असं म्हणत तिने एका हाताने तिची कंबर धरली आणि दुसऱ्या हाताने आपल्या शर्टची बटन काढायला सुरुवात केली. हे पाहून रियाला वाटलं की तिचं श्वासच घशात अडकला आहे. आश्चर्याने तिचे डोळे मोठे झाले आणि ती राजकडे बघत राहिली. पण दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकत ती अडकळत म्हणाली, तुझं डोकं फिरलंय का? हे कसलं वागणं आहे? रिया, डोळे उघड ना. नाही, प्लीज आधी मला सोड. अगं, मी म्हणालो ना डोळे उघड. राज प्लीज, फक्त मला सोडून दे. रिया, जर तू डोळे उघडले नाहीस तर आपण दोघेही रात्रभर असेच उभे राहू. हे ऐकून रियाने लगेचच डोळे उघडले आणि राजच्या डोळ्यात पाहिले. राजने तिचा एक हात घेतला आणि तो आपल्या छातीवर ठेवला. मग डोळ्यांचा मूक इशाऱ्याने त्याने रियाला खाली बघायला सांगितले. रियाने आपली नजर त्याच्या छातीवर झुकवली. त्याच्या छातीकडे पाहताच तिच्या डोळे आश्चर्याने मोठे झाले, कारण राजने रियाचं नाव थेट आपल्या हृदयावर कोरून घेतलं होतं. हे पाहताच रियाचे हात आपोआपच राजच्या छातीवर गेले. तू तू तिने जेमतेम हे शब्द उच्चारले असतील तेवढ्यात राजने दोन्ही हातांनी तिचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि म्हणाला, तूच माझा जीव आहेस. माझं तुझ्यावर खूप जीवापाड प्रेम आहे ग. आणि ऑफिसमध्ये तू जे काही ऐकलंस किंवा पाहिलंस तो सगळा निव्वळ एक गैरसमज होता. पूर्ण सत्य न जाणता तू माझ्याबद्दल चुकीचा अंदाज लावत आहेस. तू मला त्याबद्दल एकदाही विचारणं गरजेचं समजले नाहीस. असं म्हणत मग आपलं डोकं तिच्या डोक्यावर टेकवत तो पुढे म्हणाला, रिया, मी तुला थोडं हुशारीने वागायला सांगितलं नव्हतं का? तू कुणासही सहज बोलतेस. लोकांवर असं आंधळा विश्वास ठेवू नकोस ग. तुझं मन काय सांगते ते ऐक आणि तुझ्या त्या लहान अशा मेंदूने गोष्टींचा जास्त विचार करणं थांबव. असं म्हणून त्याने तिचं कपाळावर एक चुंबन घेतलं. रियाचे हात राजच्या छातीवर तसेच दाबलेले राहिले, कारण त्याच्या केवळ जवळच्या उपस्थितीने आणि त्याच्या सुगंधाने ती बाकी सर्व काही पूर्णपणे विसरून गेली होती. राजचा तीव्र श्वास आपल्या अंगावर जाणवताच रियाचं शरीरातून एक अचानक सिरसिरी उमटली. राजने रियाला आणखीनच जवळ ओढले. एका क्षणासाठी तर रियाचे हृदयच थांबल्यासारखे वाटले, पण पुढच्याच क्षणी ते अत्यंत वेगाने धडधडू लागले. राजची हुरहुर वाढत होती. त्याने रियाला हळुवारपणे मागे नेले, जोपर्यंत तिची पाठ भिंतीला टेकली नाही. मग तिच्यावर झुकत त्याने तिचे तरतरते गुलाबी ओठ आपल्या ओठात पकडले आणि अत्यंत उत्कटतेने तिचे चुंबन घेण्यास सुरुवात केली. दोघांचीही हृदयाची धडधड वाढली होती. सकाळपासून रियासाठी त्याच्या मनात जी ओढ दाटून आली होती त्याच तीव्रतेने त्याने तिच्या ओठांचे चुंबन घेणे सुरूच ठेवले, अगदी खोलवर आणि पॅशनेटली. आज राज भानावर नव्हता. तो खूपच पॅशनेटली रियाचे चुंबन घेत होता. राजच्या स्पर्शाने रिया इतकी भारावून गेली होती की तिला आजूबाजूच्या कशाचेच भान उरले नव्हते. त्या दोघांचेही श्वास अतिशय तीव्र गतीने चालू होता. मग जेव्हा रियाला श्वास घेण्यासाठी धडपडावे लागले तेव्हा राजने तिचे ओठ सोडले आणि तो खाली तिच्या मानेकडे सरकला. जसं त्याने तिच्या मानेवर चुंबन घेतले
तसं रियाचा शरीरातून दरवळणारा सुगंध त्याला धुंद करून गेला. तो तिच्यामध्ये पूर्णपणे हरवून गेला होता. अचानक रियाने आपले डोळे उघडले आणि राजला ढकलले. माझ्यापासून दूर राहा. हे तू काय करत आहेस? मी तुला निघून जायला सांगितले होते. प्लीज आता पुन्हा कधी माझ्या समोर येऊ नकोस. बाबांनी माझे लग्न निश्चित केले आहेत, त्यामुळे तू माझ्यापासून दूर राहा. मी दुसऱ्या कुणाची तरी बायको होणार आहे. तुला मला असं स्पर्श करण्याचा काही अधिकार नाही, समजलं का? हे तिचे शब्द ऐकून राज तिच्या चेहऱ्याकडे निरखून पाहत म्हणाला, आणि तुला काय वाटतं, मी तुला कधी दुसऱ्या कुणाची होऊ देईन? तू माझी आहेस आणि फक्त माझीच, समजलं? मग पुन्हा रियाला आपल्या मिठीत घेत तो पुढे म्हणाला, असे शब्द पुन्हा कधी तुझ्या ओठातून बाहेर पाडण्याची हिंमत करू नकोस. बोलता बोलता त्याने तिच्या ओठांचे चुंबन घेतले आणि मग गमतीने त्यांना चावा घेतला. राज, हे कसलं वागणं आहे? मग दुसऱ्या पुरुषाची स्वतःला बांधून घेण्याचा विचार जरी केलास तरी हीच शिक्षा आहे, असे म्हणत त्याने रियाला आपल्या मिठीत घेतले. आधी रिया पूर्णपणे स्तब्ध झाली, मग नंतर ती त्याच्या पकडीतून सुटण्यासाठी सतत वळवळू आणि धडपडू लागले. हे पाहून राज म्हणाला, माझ्या मुठीतून सुटणं सोपं नाही मिसेस ठाकूर. मग तो बेडजवळ गेला, रियाला हळुवारपणे त्यावर झोपवले आणि स्वतः त्याच्या शेजारी झोपला. तिला आपल्या मिठीत घेत तो म्हणाला, आता शांतपणे झोप. जोपर्यंत तू झोपत नाहीस तोपर्यंत मी ही रूम सोडणार नाही. हे ऐकून रिया म्हणाले, तू जे करत आहेस ते चुकीचे आहे. अगं किती बोलशील, झोप रिया. तसंही तुझी तब्येत बरी नाही आहे. आता जर तुझ्या तोंडातून एक जरी आवाज आला तर मी तुला सरळ माझ्या घरी घेऊन जाईन. हे शब्द ऐकताच रियाने तत्क्षणी आपले डोळे मिटून घेतले. हे पाहून राज हसला. मग त्याने रियाच्या कपाळावर एक चुंबन घेतले आणि तो तिच्या त्या निरागस चेहऱ्याकडे एकटाक पाहू लागला. तेवढ्यात दुसरीकडे निशाने नीलकडे पाहिले आणि म्हणाले, आता खूप उशीर होत आहे. जर कोणी तुम्हा दोघांना इथे एकत्र पाहिले तर मोठा गोंधळ होईल. राज, त्यांना बाहेर यायला सांगा. हे ऐकून नील आपले डोके काजवू लागला. तो नालायक त्याच्या रिया समोर दुसरं काहीच पाहत नाही. असं वाटतंय की आज तो आपलं सगळं प्रेम तिच्यावरच उधळून टाकणार आहे. त्याला स्वतःशीच काहीतरी पुटपुटताना पाहून निशा म्हणाले, नील, पुटपुटत नंतर बस, आधी राजांना बाहेर बोलव. मला आता झोप येत आहे. हे ऐकून नील स्वतःशीच म्हणाला, अरे देवा, माझ्या नशिबात तू ही कसली मुलगी लिहून ठेवली आहेस. हिला प्रेमाचा अर्थही समजत नाही. हिला तर फक्त झोपायचं पडलंय. असंही नाही की मी हिच्याशी प्रेमाबद्दल बोलू शकेन. पण छे, माझं नशीबच फुटका आहे. माझं काय होणार आहे देवा. नील, तू पुन्हा कुठे हरवला आहेस? हो, मी बोलवतो त्याला. त्याने राजला फोन केला. राजचा मोबाईल व्हायब्रेशनवर होता, त्यामुळे जेव्हा त्याने नीलचा फोन आलेला पाहिला तेव्हा राजने रियाकडे एक कटाक्ष टाकला. जी गाढ झोपेत होती त्याने रियापासून स्वतःला बाजूला केले. मग हळूच तिचा हात आपल्या शर्टवरून सोडवून घेतला. तिच्या ओठांवर एक हळवा चुंबन घेतले आणि तो बाहेर पडला. त्याला पाहतच नील म्हणाला, अरे, तू इतक्या लवकर परत कसा आलास? तू सकाळपर्यंत थांबू शकला असतास की. बोलताना त्याने चेहऱ्यावर एक गमतीशीर भाव आणला. राजने निशाकडे पाहिले आणि रियाची काळजी घे असे म्हणत तो जाण्यासाठी वळला. त्याच वेळी निशा म्हणाली, राज, रिया परवा मुंबईला निघणार आहे. हे ऐकताच राज तिथे होता, जिथेच उभा राहिला. तो वळून निशाकडे पाहू लागला. रिया तिच्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाणार नाही. त्या आकाश नावाच्या मुलाशी तिचा साखरपुडा हा पुढच्या महिन्यात ठरला आहे. हे ऐकून नीलचा संताप अनावर झाला. जाऊ दे तो आकाश खड्ड्यात. तो मूर्ख माणूस म्हणजे निव्वळ एक नको असलेला तिसराच अडथळा आहे. राज, प्लीज रियाला त्या आकाशपासून वाचवा. ती खूपच निरागस आहे, प्लीज. निशाने हात जोडून त्याला विनंती केली. राज तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, तू काळजी करू नकोस. मी तसे होऊ देणार नाही. तू टेन्शन घेऊ नको.
आणि प्लीज तिची काळजी घे. आणि असे म्हणून ते दोघे तिथून निघून गेले. त्यानंतर निशा रूममध्ये गेली आणि रियाच्या बाजूला जाऊन निजली. दरम्यान श्वेता रात्री 11 वाजता क्लबवरून परतली होती आणि तिने आपल्या रूममधील वस्तू इकडे तिकडे फेकायला सुरुवात केली. तिचे वडील एका बिझनेस कामासाठी शहराबाहेर गेले होते. ते उद्या परत येणार होते. श्वेताची आई ती नुकतीच आली होती. आपल्या मुलीची गोंधळलेली अवस्था पाहून घाबरली आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागले. शांत हो बाळा. आई, मी त्या मिडल क्लास मुलीला सुटू देणार नाही. राजला जिंकण्यासाठी मी काय काय केलं ते बघ. तुला हे माहीत आहे नाही का? 6 वर्षापूर्वी मी काय केलं होतं आणि ते का केलं होतं हे तुला अगदी चांगल्या प्रकारे माहीत आहे. सगळं काही राजला मिळवण्यासाठी होतं. तेव्हा मी त्याच्या संपत्तीचं प्रेमात होते. पण आता मला राज स्वतः हवा आहे. त्याच्या संपत्तीसोबत कोणत्याही किमतीवर. आणि त्या मुलीची, जी काल आलेली मुलीची हिंमतच कशी झाली माझ्या राजला माझ्यापासून हिसकावून घेण्याची. तू मला वचन दिलं होतंस नाही का आई, की तू माझे लग्न राशी लावून देशील? पण नाही, जणू काही तुला माझी खरंच काळजी आहे. तुला फक्त तुझाच धंदा दिसतो. त्या पलीकडे माझं तुझ्यासाठी काहीच मूल्य नाही. जर तुला माझी थोडी जरी काळजी असती तर तू अशी गप्प बसली नसतीस. श्वेता जोरात बडबडत राहिले. शीतल तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. बाळा, जरा शांत हो, मी पाहते. नाही आई, तुला काहीही करायची गरज नाही. जे काही करायचं आहे ते मी करेन. बस आता पुरे झालं. मग क्षणभर विचार करून ती पुढे म्हणाली, आई, उद्या घरी पार्टी दे. डॅडींना सांग सर्व व्यवस्था करायला आणि तुझ्या सगळ्या बिझनेस पार्टनरना नक्की बोलव. पण बाळा, इतक्या अचानक? मी तुला सांगितलं ना आई, उद्या म्हणजे उद्याच. उद्या मी असं काहीतरी करणार आहे. असं काहीतरी ज्यामुळे राजला जरी माझ्यापासून दूर जायचं असलं तरी तो जाऊ शकणार नाही. फक्त मला उद्याचा दिवस दे. मग आपल्या आईकडे बघत ती पुढे म्हणाली, 6 वर्षापूर्वीची योजना यशस्वी झाली नाही, पण मी उद्याचा दिवस अयशस्वी होऊ देणार नाही. असं म्हणून ती निघून गेली. दरम्यान शीतलने आपल्या नवऱ्याला उद्याच्या पार्टीबद्दल सांगण्यासाठी फोन केला आणि मग ती सुद्धा आपल्या रूममध्ये जाऊन झोपली. दुसरीकडे रात्री राज आणि नील बेडवर एकमेकांच्या शेजारी झोपले होते आणि नील राजकडे एकटाच बघत होता. हे लक्षात आल्यावर राजने त्याच्याकडे बघितले आणि विचारले, काय झालं? काही नाही, फक्त पाहत होतो तुला. हे ऐकून राजने नीलकडे एक नजर टाकली. मग त्याने डोके हलवले आणि म्हणाला, मी उद्या रियाशी लग्न करतोय. सकाळी उठल्याबरोबर वकीलला फोन कर आणि 11 वाजेपर्यंत कागदपत्र तयार ठेव. काय? आता काय म्हणालास? तुझं डोकं फिरलंय का? ऐक बाबा, असं दिसतंय की रियाने तुझ्या डोक्यात काठीने जोरात फटका मारलाय. मला बघू दे जरा, असे म्हणत तो राजच्या डोक्याची तपासणी करू लागला. अरे नील, काय करत आहेस तू? मग नील म्हणाला, अरे काय सांगू तुला, कागदपत्र तयार असली तरी रिया त्यावर सही करणार नाही हे नक्की. मग काय फक्त कागदपत्रांवर तिचा अंगठ्याचा ठसा घेण्यासाठी तू तिला बेशुद्ध करणार आहे का? अरे नील, जास्त बोलू नकोस. मी सांगितल्याप्रमाणेच कर. बाकीचं मी सांभाळेन. एकदा लग्नाची कायदेशीर नोंदणी झाली की त्या तिवारीला मी बघेन. पण आधी मला श्वेताला अक्कल शिकवायची गरज आहे. आता झोप, गुड नाईट, तो म्हणाला आणि मग नीलकडे वळून पाहिलं. जोपर्यंत नील गाढ झोपला होता, राजने गमतीने मान हलवली. मग एक सिगारेट काढून तो बाल्कनीत गेला आणि मनातच पुटपुटला, रिया, मला माहीत आहे की मी उद्या जे करणार आहे ते चुकीचं आहे. तुला खूप दुःख होईल, पण ते आवश्यक आहे. मला आशा आहे की वेळ आल्यावर तू मला समजून घेशील. तो थोडा वेळ बाल्कनीत उभा राहिला. मग आत परत येऊन नीलच्या बाजूला आडवा झाला. प्लीज मंडळी, तुम्हाला खरोखरच ही स्टोरी आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. थँक्यू.